अरे तुम्ही पण. पुढच्या आठवड्यापर्यंत मला माझा पगार मिळेल. माझ्या अकाउंटमध्ये पगार क्रेडिट झाल्या मी तुम्हाला पैसे वापस करून देईल. अरे ती नंतर गोष्ट आहे, आधी मला पैसे तर पाठवू द्या. ओके, थँक्स. ओके. हम्म. 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 हॅलो. हा श्वेता, मी अकाउंट मध्ये पैसे पाठवलेत, मिळाले का? हो, मिळाले. खूप खूप आभार हो तुमचे. इट्स ऑल राईट. बाय. बाय. हाय. हाय. कुठे बाहेर चालली आहेस का? हो हो काकू घरी आहेत? हो, घरीच आहे. जा ना. हां ठीक आहे. हम्म. काकू काकू तू आहेस का? काय झालं? काही नाही काकू, आईनी भाडेकरूंसाठी दिलंय, तेच द्यायला आलोय मी. बाहेर का उभा आहेस? आत ये ना. हं, तू तिकडे बस, मी तुझ्यासाठी प्यायला काहीतरी आणते. बरं ठीक आहे. हं. हे घे बेटा, ज्यूस घे. थँक्स काकू. काही हरकत नाही बेटा, पी ना. तुम्ही उभ्या का आहात? बसा ना काकू. हं. काकू, आता जी मुलगी बाहेर गेली ती तुमचीच मुलगी आहे ना? हो, माझीच मुलगी आहे ती. तुमची मुलगी तुमच्यासारखी आहे, खूप सुंदर आहे. काय म्हणतोयस? इतकी सुंदर आहे का ती? हो निश्चित काकू. आणि काकू, तसं तुम्हाला या घरात काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? पाण्याचा प्रॉब्लेम किंवा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असेल तर मला सांगून ठेवा, मी पटकन सॉल्व्ह करून देईन. ठीक आहे? नाही, असं काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला या घरात कमीत कमी 1 महिना तरी झाला असेल ना? हो, झाला ना. या घरात फर्निचर, फ्रीज आणि बेड वगैरे सगळंच आहे, म्हणून आम्हाला काहीच त्रास नाहीये तसा. नाहीतर पैसे देऊन आम्हालाच घ्यावं लागलं असतं. अच्छा, असं आहे तर. ओके ओके. ही पूर्ण बिल्डिंग तुमचीच आहे का? हो काकू, आमचीच आहे. आणि या बिल्डिंगमध्ये 4 फ्लोअर्स आहेत. आणि या फ्लोअरवर माझा कझिन आपल्या फॅमिलीसोबत राहायचा. हं, त्याला विदेशात जॉब मिळाला म्हणून तो विदेशात चालला गेला. हं, हं. या घरात जो फ्रीज आहे, फर्निचर आहे, ते सगळं त्यांनीच विकत घेतलंय. अच्छा, असं आहे. आणि परत त्यांना इंडियामध्ये यायला 2-3 वर्ष तरी सहज लागणार आहेत. अच्छा, असं आहे का? बरं, ते सोड. तुझ्याकडे हीच एक बिल्डिंग आहे की अजून कुठली प्रॉपर्टी आहे तुझी? काकू, आमच्याकडे तर खूप प्रॉपर्टीज आहेत. हं, या गल्लीच्या एंट्रन्सला एक खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे ना, हं. ते सुद्धा आमचंच आहे काकू. आणि ही बिल्डिंग माझ्या बाबांच्या नावावर आहे. आणि जे मोठं कॉम्प्लेक्स आहे ना, ते माझ्या नावावर आहे. हं. अच्छा, असं आहे. म्हणजे तू खूप श्रीमंत घरातला आहेस. असं काही नाही आहे काकू, हे सगळं माझ्या वडिलांच्या मेहनतीच्या कमाईचं आहे. बरोबर बोलतोयस तू. ठीक आहे काकू, मला लेट होत आहे, मी निघतो. अच्छा, ठीक आहे. हं. हो, हा आहे. पैसे परत मागेल तर मी काय म्हणेल? कशासाठी फोन करतोय काही समजत नाहीये. ठीक आहे, काय आहे ते विचारून बघते. हॅलो. 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 हाय. हाय.
हा श्वेता, तुझ्या आईला तू हॉस्पिटलला घेऊन जाणार होती ना? घेऊन गेली होतीस का? हो, मी तिला घेऊन गेली. डॉक्टर बोलले की तिचं ऑपरेशन करावं लागेल. तुम्ही जे मला 25,000 रुपये दिले ना, ते मी ॲडव्हान्स म्हणून दिले तिथे. पण ऑपरेशन करावं लागेल म्हणून अजून 75,000 रुपये लागतील. काय बोललीस? अजून 75,000 रुपये द्यायचे? हे काय बोलतेस तू? हो ना, तुम्ही माझी मदत करू शकता का? काय झालं हो? तुम्ही काहीच बोलत नाहीये. जसा माझा पगार मिळेल पैसे परत करून देईल तुम्हाला. अरे तसं नाही, अचानक तू 75,000 विचारतेस ना. बरं जाऊ दे, काही करून प्रयत्न करून बघतो मी. तुमचे खूप खूप धन्यवाद. अरे अरे ते सगळं नको. अच्छा, आई बघतीये मला. मग मी नंतर बोलते. बाय. ठीक आहे, बाय. इतका वेळ कोणाशी बोलत होतीस? हा, तो एक फालतू माणूस आहे आई. बेकार माणूस म्हणते आणि त्याच्याशी बोलत का होतीस? मी फक्त त्याला 75,000 रुपये मागितले आणि तो ते द्यायला खूप विचार करतोय. मला असं वाटतं तो कुठल्या तरी पद्धतीने जमा करून देऊन देईल मला. चांगली गोष्ट आहे. जर मिळत असेल ना तर घेऊन घे. हम्म. हम्म. अच्छा ऐक, तुला एक गोष्ट माहिती आहे का? काय आहे आई? जर तुम्हाला सांगशील तेव्हाच मला कळेल ना. अरे तो आपल्या हाऊस ओनरचा मुलगा आहे ना. आज मी त्याच्यासोबत थोड्या गप्पा केल्या. ते लोक खूप श्रीमंत आहेत. खरं आहे का? हो बेटा, माहितीये त्यांच्याकडे फक्त ही बिल्डिंगच नाही, ते जे बाहेरचं कॉम्प्लेक्स आहे ना ते पण त्यांचंच आहे. खूप श्रीमंत आहेत ते. ओहो, असं आहे. ठीक आहे ठीक आहे. काकू, हं? काकू. आई बाहेर गेलीये. काय झालं? मला तुझ्याशी एकट्यात काही बोलायचं आहे. काय माझ्याशी? हा, तुझ्यासोबतच. मी आत येऊन बोलू शकतो का? हो हो, का नाही. आत या ना. हा, थँक्स. हं. बघ, पहिल्या नजरेतच तू आवडलीस मला. आय लव्ह यू. ओफ, हे काय बोलताय तुम्ही? प्रेम नावाचा राग येतो मला. का? माझ्या मैत्रिणीने एका माणसाशी असंच प्रेम केलं होतं. त्यानंतर ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पण होते आणि काही दिवसानंतर त्याचं मन भरलं तर तो सोडून चालला गेला. आणि त्याच्यामुळे माझी मैत्रीण प्रेग्नेंट आहे. माहितीये तुला? प्रेमामुळेच माझ्या मैत्रिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आज. म्हणूनच मला हे प्रेम वगैरे याचा खूपच राग येतो. असं असेल तर लग्न करू आपण. लग्नानंतर प्रेम होईलच.